रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 18. मोक्ष संन्यास विभाग योग. भाग 11. यत्तदग्रे विषमिव परिणामे मृतोपमं तत्सुखं सात्विकं प्रोक्त मात्मबुद्धिप्रसादजम्. ते सुख साधनेच्या आरंभी विषासारखे वाटते, परंतु परिणामी अमृता समान आहे. म्हणून जे भगवत विषयक भक्तीच्या प्रसादाने उन्मत्त झालेले सुख आहे ते सात्विक सुख आहे. आता चंदनाचे बुड सर्पी जैसे दुवाड, का निधानाचे तोंड विवसिया जेवी. अगा स्वर्गीचे गोमटे आडवयाग संकटे, का बाळपण दासटे त्रास काळे. हे असो दीपाची सिद्धी अवघड धूम आधी, ना तरी तो औषधी जिभेचा ठाओ. तया परी पांडवा जया सुखाचा रिगावा, विषमतेथ मेळावा यमदमांचा. देत सर्व स्नेहा मिठी आंगी ऐसे वैराग्य उठी, स्वर्ग संसारा काठी काढितची. विवेक श्रवणे खरपुसे जेथ व्रताचरणे कर्कशे, करिता जाती भोकसे बुद्ध्यादिकांचे. सुषुम्नेचे नितोंडे गिळिजे प्राणापानाचे लोंढे, बोहणीसीची एवढे भारी जेथ. जे सारसाही विघडता होय ओहाऊनी वत्स काढिता, ना भडंगू दवडिता भाणयावरुनी. पै माये पुढोनी बाळक काळे नेता एकुलते एक, होय का उदक तुटता मीना. तैसे विषयांचे घर इंद्रिया सांडिता थोर, युगांतो होय ते वीर विराग साहाती. ऐसा जया सुखाचा आरंभू दावी काठिण्याचा क्षोभू, मग क्षीराब्धी लाभू अमृताचा जैसा. पहिलया वैराग्य गरळा धैर्य शंभू ओढवी गळा, तरी ज्ञानामृते सोहळा पाहे जेथे. पै कोलिताही कोपे ऐसे द्राक्षांचे हिरवेपण असे, ते परिपाकी का जैसे माधुर्य आते. तेची वैराग्याधिक तैसे पिकलिया आत्मप्रकाशे, मग वैराग्येसी नाशे अविद्या जात. तेव्हा सागरी गंगा जैसी आत्मी मीनल्या बुद्धी तैसी, अद्वयानंदाची आपैसी खाणी उघडे. ऐसे स्वानुभव विश्रामे वैराग्य मूळ जे परिणमे, ते सात्विक येणे नामे बोलिजे सुख. चंदन वृक्षाच्या बुडाजवळ सुगंधामुळे वेटोळे देऊन बसलेल्या सर्पामुळे तेथे जाण्यास कठीण होते, अथवा पिशाच्यामुळे धनाच्या ठेव्याचे तोंड उघडणे जसे अवघड होते. स्वर्गाचे उत्तम प्रकारचे भोग मिळविण्यासाठी प्रारंभी जसे यज्ञाचे संकट आहे, अथवा बालपण जसे विविध प्रकारच्या त्रासामुळे तापदायक होते, हे असो. दिवा लावणे झाल्यास प्रारंभी विस्तव पेटविण्यास जसा धुराचा त्रास सोसावा लागतो, अथवा आरोग्य उत्तम राखण्यासाठी प्रारंभी जिभेला औषधाचा कडवटपणा सोसावा लागतो. अर्जुना, त्याप्रमाणे आत्मसुखाची प्राप्ती करून घेण्यासाठी यमदमादी अवघड साधनांचे दुःख सोसावे लागते. सर्व प्रकारच्या विषय भोगांच्या आसक्तीला दूर करत स्वर्ग व ऐहिक संसाराचे मर्यादित कुंपण दूर करत अंतःकरणात अशा स्वरूपाचे वैराग्य जेव्हा उत्पन्न होते तेव्हा आत्मसुखाची प्राप्ती होते.
सूक्ष्म अशा ज्ञानाचे कथन व कठोर व्रताचे आचरण करताना जेथे बुद्धी वगैरेचे वाभाडे निघतात, समाधी सुख प्राप्त करून घेण्यासाठी सुषुम्नेच्या तोंडाने प्राण अपानाचे घोट गिळावे लागतात. याप्रमाणे प्रारंभी जेथे अतिशय कष्ट आहेत, शिवाय योगाकरिता सर्वसंग परित्याग हा अतिशय कठीण आहे. जसे चक्रवाक पक्षाच्या जोडप्याचा वियोग घडवून आणला असता किंवा गायीच्या कासेपासून वासरास माघारी ओढले असता किंवा वाढलेल्या ताटावरून भुकेलेल्यास हाकलून दिले असता अथवा आई पुढून एकुलते एक बाळ काळाने ओढून नेले असता किंवा माशास पाण्यातून बाहेर काढले असता जे दुःख होते, त्याप्रमाणेच इंद्रियांकडून विषय सोडवित असता जणू युगाचा शेवट होणारा प्रलय काळ आला आहे की काय एवढे कठीण वाटते. ते वैराग्य संपन्न दुःख शूर साधक सहन करतात. ज्या सुखाचा प्रारंभ जसा कठीणपणाच्या त्रासाचा अनुभव देत असतो, परंतु ज्याप्रमाणे क्षीरसमुद्र मंथन करण्याचा त्रास सोसल्यानंतर अमृताचा लाभ देवांना लाभला, त्याप्रमाणे प्रारंभी वैराग्यरूपी विष प्राशन करण्यासाठी धैर्यरूपी भगवान शंकर आपला गळा पुढे करतील तरच ज्ञानरूपी अमृत पिण्याचा सुखसोहळा दिसेल. कच्ची द्राक्षे इतकी आंबट असतात की तोंडात टाकल्याबरोबर जिभेला कोलितापेक्षा जास्त चटका बसतो, परंतु तीच द्राक्षे पिकल्यानंतर त्यांना अतिशय मधुर गोडी प्राप्त होते. त्याप्रमाणे वैराग्याची साधने शास्त्रसिद्ध अभ्यासाने परिपक्व झाल्यावर आत्मज्ञान प्रकट होते. मग त्या आत्मज्ञानाने वैराग्यासह अविद्या नष्ट पावतात. ज्याप्रमाणे गंगा सागराला मिळाली की ती सागररूप होते, त्याप्रमाणे बुद्धी आत्मस्वरूप झाली म्हणजे अद्वैतानंदाची खाण आपोआप उघडली जाते. याप्रमाणे ज्या सुखाला वैराग्य हे मूळ कारण असून आत्मानंद प्राप्ती हा ज्याचा परिणाम आहे, त्या सुखाला सात्विक सुख असे बोलले जाते. विषयेंद्रिय संयोगात यत्तदग्रे मृतोपमं परिणामे विषमिव तत्सुखं राजसं स्मृतम्. जे सुख विषय आणि इंद्रियांच्या संयोगाने प्राप्त होते ते उपभोगकाली अमृतासमान गोड लागते, पण त्याचा परिणाम विषासारखा होतो, म्हणून ते सुख राजस समजले जाते. आणि विषयेंद्रिया मेळू होता धनंजया, जे सुख जाय थडिया सांडुनी दोन्ही, अधिकारी यारी गता गाओ होय जैसा उत्साहो, कारिणावरी विवाहो विस्तारीला. नाना रोगिया जिभे पासी केळे गोड साखरेसी, का वचनागाची जैसी मधुरता पहिली. पहिले संवचोराचे मैत्र हाट भेटीचे कलत्र, का लाघव्याचे विचित्र विनोद ते. तैसे विषय इंद्रिय दोखी, जे सुख जीवा ते पोखी, मग उपडिला खडकी हसू जैसा. तैसी जोडी आघवी आटे, जीविताचा ठाय फिटे, सुकृताची याही सुटे धनाची गाठी. आणि अर्जुना, विषय आणि इंद्रियांचा संबंध झाला म्हणजे ते सुख दोन्ही काठांच्या बाहेर वाहून जाऊ लागते. सरकारी अधिकारी आपल्या गावात आला असता लोक त्याचे उत्साहाने स्वागत करतात, पण नंतर तो अन्याय करू लागला की दुःख होते. कर्ज काढून लग्न मोठ्या प्रमाणात केले असता बरे वाटते, पण पुढे कर्ज फेडताना दुःख होते. रोगी माणसास साखर आणि केळी ही खाताना बरे वाटते, पण रोग वाढल्यावर दुःख होते. बचनागाची गोडी प्रारंभी बरी वाटते,
परंतु नंतर त्याचा परिणाम म्हणजे मृत्यू पाहून अतिशय दुःख होते. चोराची मैत्री प्रारंभी बरी वाटते, पण पुढे त्याने आपलीच चोरी केली की दुःख वाटते. बाजारातील वारांगणेची भेट प्रारंभी सुखकर वाटते, पण पुढे रोगाचे दुःख भोगावे लागते. गारुड्याचे आश्चर्यकारक प्रयोग माणसाची करमणूक करतात, परंतु पुढे फसवणूक झाल्याने दुःख वाटते. तसेच विषय इंद्रियांच्या संबंधाने जीवाला सुख होते, परंतु त्याचा परिणाम दुःखकारक होतो. खडकावर साचलेल्या पाण्यावरील तारकांचे प्रतिबिंब पाहून ती रत्ने आहेत असे समजून हंस त्यावर उडी घालतो, पण रत्नांची प्राप्ती न होता तो जसा प्राणास मुकतो, त्याप्रमाणे मिळवलेली सर्व संपत्ती संपते. आयुष्याचा आधार असलेले आरोग्य नाहीसे होते आणि धन व पुण्य नष्ट होऊन जाते. आणिक भोगिले जे काही ते स्वप्न तैसे होय नाही. मग हानीच्याची घाई लोळावे उरे. ऐसे आपत्ती जे सुख ऐहिकी परिणमे देख. परत्री की रविख होऊनी परते. जे इंद्रिय जाता लळा दिधलिया धर्माचा मळा. जाळणी भोगी जे सोहळा विषयांचा जेथ. तेथ पातके बांधिती ठाऊ तिये नरकी देती ठाऊ. जेणे सुखे हा अपावो परत्री ऐसा. पै नामे विष महुरे परी मारुनी अंती खरे. तैसे आधी जे गोडी रे अंती कडू. पार्था ते सुख साचे वळिले आहे रजाचे. म्हणून न शिवे तयाचे अंग कही. भोगलेले जे विषय ते स्वप्नाप्रमाणे नाहीसे होऊन जातात आणि दुःखांच्या राशीत लोळत पडलो हेच वाट्याला राहते. राजस सुख इहलोकी असे आपत्तीच्या रूपाने परिणामाला प्राप्त होते व परलोकात तर ते परिणामी विष होऊनच उतरते. कारण इंद्रियांचे लाड वाढविले असता धर्माचा हिरवागार मळा खाक जाळून विषयांचा सोहळा भोगला जातो. मग त्या पातकांना थारा मिळून ती बलवान होतात व नरक प्राप्ती करून देतात. ज्या इहलोकाच्या सुखाने परलोकी असा घात होतो. विष हे स्वादाने मधुर परंतु परिणामाने मात्र प्राणहरण करणारे आहे. त्याप्रमाणे इहलोकाचे सुख प्रारंभी गोड असून परिणामी ते कडू आहे. अर्जुना, ते सुख खरोखर रजोगुणाचे बनलेले आहे, म्हणून त्या तशा सुखाला तू कधीही स्पर्श करू नकोस. यदग्रे चानुबंधे च सुखं मोहनमात्मनः. निद्रालस्य प्रमादोत्थं तत्तामसमुदाहृतम्. जे सुख प्रारंभी आणि परिणामी अंतःकरणाला मोह निर्माण करणारे आहे, निद्रा, आळस आणि प्रमाद यांच्यापासून उत्पन्न होणारे आहे, ते तामस सुख होय. आणि अपेयाचे निपाने अखाद्याचे निभोजने स्वैरश्री सन्निधाने होय जे सुख. का पुढिलाचे निमारे ना तरी परस्वापहारे. जे सुख अवतरे भाटाचा बोली. जे आलस्यावरी पोखिजे निद्रे माझी जे देखिजे. जयाच्या आद्यंती भुलिजे आपुली वाट. ते गा सुख पार्था तामस जाण सर्वथा. हे बहुन सांगोची जे कथा असंभाव्य हे. ऐसे कर्म भेदे मुदली फल सुख ही त्रिधा झाले. ते हे यथागमे केले गोचर तुझ. ते करता कर्म कर्म फळ
ये त्रिपुटी एकी केवळ, वाचुनी काहीची नसे स्थूळ सूक्ष्मी. आणि हे तव त्रिपुटी, तिही गुणी इही किरीटी, गुंफिली असे पटी तातुवी जैसी. अंमली पदार्थांच्या सेवनाने, अभक्ष्य भक्षणाने व स्वैर स्त्रीच्या संगतीने निर्माण होणारे जे सुख मिळते, किंवा दुसऱ्यास ठार मारण्याने अथवा दुसऱ्याचे धन चोरल्याने अथवा कपटाने हरण केल्याने अथवा भाटांच्या स्तुतीने जे सुख प्राप्त होते, जे आळसाने अथवा झोपेने वाढते, ज्याच्या आरंभी आणि शेवटी आत्मप्राप्तीचा मार्ग विसरला जातो, अर्जुना, ते सुख पूर्णपणे तामस आहे हे तू जाण. या सुखासंबंधी मी फार वर्णन करत नाही, कारण तमोगुणाची कथा ही सुखाची असणे संभवत नाही. याप्रमाणे सुखाला कारण जे कर्म तेही 3 प्रकारचे असल्यामुळे त्या कर्माचे फळ जे सुख तेही 3 प्रकारचे झालेले आहे. ते तुला यथाशास्त्र स्पष्टपणाने सांगितलेच आहे. संपूर्ण जगतामध्ये लहान मोठ्या ज्या वस्तू आहेत त्यातली एकही वस्तू कर्ता, कर्म आणि कर्मफल या त्रिपुटी वाचून दुसरे काहीच नाही. आणि अर्जुना, पट जसा तंतूंनी गुंफलेला असतो तशी त्रिपुटी 3 गुणांनी गुंफलेली आहे. न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः, सत्वं प्रकृतिजैर्मुक्तैः यदेभिस्स्यात् त्रिभिर्गुणैः. आणि अर्जुना, पृथ्वी, स्वर्ग अथवा देवलोक मध्ये असा कोणीही प्राणी नाही की जो या प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या 3 गुणांपासून मुक्त असेल. म्हणून प्रकृतीच्या अवलोकी न बंधिजे इहि सत्वादिकी, तैसी स्वर्गी न मृत्युलोकी याथी वस्तू. कैचा लोवे वीण कांबळा, मातीये वीण मोदळा, काजळे वीण कल्लोळा होणे आहे. तैसे न होनी गुणाचे, सृष्टीची रचना रचे, ऐसे नाहीच कासाचे प्राणी जात. या लागी हे सकळ, तिही गुणांचेची केवळ, घडले आहे निखिळ ऐसे जाण. गुणी देवा त्रयी लाविली, गुणी लोकी त्रिकुटी पाडिली, चतुर्वर्ण घातली सिनानी ओळी गे. म्हणून हे लक्षात ठेव की प्रकृतीच्या सत्वादी गुणांनी बद्ध न झालेली अशी कोणतीही वस्तू मृत्यूलोकात अथवा स्वर्गात नाही. लोकरीशिवाय घोंगडी, मातीशिवाय चिखलाचा गोळा अथवा जलाशिवाय लाटांना उत्पत्ती आहे का? त्याप्रमाणे असा कोणताही प्राणी खरोखर निर्माण झालाच नाही की जो गुणांशी संबंध न होता जगताच्या रचनेबरोबर निर्माण झालेला आहे. याकरता हे सर्व प्राणी मात्र केवळ 3 गुणांचेच बनले आहेत असे समज. या 3 गुणांची शक्ती एवढी अफाट आहे की त्यांनी एका देवाचे ब्रह्मा, विष्णू व महेश असे 3 देव केले. एका लोकाचे स्वर्ग, मृत्यू व पाताळ असे विभाग पाडले आणि 4 वर्ण व त्यांची कर्मे वेगवेगळे केली. ब्राह्मण, क्षत्रिय, विशाम, शूद्राणांच परंतप, कर्माणि प्रविभक्तानि स्वभाव प्रभवैर्गुणैः. हे अर्जुना, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र यांची कर्मे त्यांच्या त्यांच्या स्वभावजन्य गुणांच्या योगाने विभागलेली आहेत. तेची 4 वर्ण, पुससी जरी कोण कोण, तरी जया मुख्य ब्राह्मण धुरेचे का. ये क्षत्रिय वैश्य दोन्ही,
तेही ब्राह्मणाच्या चिमानीचे मानी, जे ते वैदिक विधानी योग्य म्हणोनी. चौथा शूद्र जो धनंजया, वेदी लागू कीर नाही तया, तरी वृत्ती वर्णत्रया अधीनतयाची. ती वृत्तीची या जवळिका, वर्णा ब्राह्मणाधिका. अहो शूद्र ही की देखा, चौथा झाला. हे 4 वर्ण कोणते आहेत असे जर तू विचारलेस तर या 4 वर्णांमध्ये ब्राह्मण हे मुख्य असून अग्रभागी आहेत. इतर जे क्षत्रिय आणि वैश्य हे जे वर्ण आहेत तेही ब्राह्मणांच्या बरोबरीने मानावेत, कारण ते वेद विरहित कर्माचे अधिकारी आहेत. हे अर्जुना, चौथा जो शूद्र वर्ण आहे त्याचा वेदांशी अधिकार रूपाने संबंध नाही, तरी देखील त्यांचा धार्मिक आचार आणि लौकिक व्यवहार हा 3 वर्णांच्या अधीन आहे. त्या ब्राह्मणादी 3 वर्णांच्या सेवा वृत्तीच्या सान्निध्याने शूद्रालाही 4थ्या वर्णात गणिले आहे. जैसा फुलाचे निसांगाते, तांतू तुरांबीजे श्रीमंते, तैसे द्विज संगे शूद्राते स्वीकारी श्रुती. ऐसैसी गा पार्था, हे चातुर्वर्ण्य व्यवस्था, करू आता कर्मपथा यांची या रूपा. जिही गुणी ते वर्णचारी, जन्म मृत्यूची एकातरी, चुकोनिया ईश्वरी पैठे होती. जी आत्मप्रकृतीचे इही, गुणी सत्वादिकी तिही, कर्मे चौघा चहुठाई वाटिली वर्णा. जैसे बापे जोडिलेले का, वाटिले सूर्ये मार्ग पांथिका, नाना व्यापार सेवका स्वामी जैसे. तैसी प्रकृतीच्या गुणी, जया कर्माची वेल्हावणी, केली आहे वर्णी चहूही. तेथ सत्वे आपल्या अंगी, समीन निमीन भागी, दोघे केले नियोगी ब्राह्मण क्षत्रिय. आणि रज परिसात्विक, तेथ ठेविले वैश्य लोक, रजची तम भेसक, तेथ शूद्र ते गा. ऐसा एकाची प्राणीवृंदा, भेद चतुर्वर्णधा, गुणीची इही प्रबुद्धा केला जाण. मग आपले ठेविले जैसे, आई तेची दीपे दिसे, गुण भिन्न कर्म तैसे शास्त्र दावी. तेची आता कोण कोण, वर्णविहिताचे लक्षण, हे सांगू ऐक श्रवण सौभाग्य निधी. ज्याप्रमाणे श्रीमंत लोक फुलांच्या हारांच्या संगतीने सुताचा देखील वास घेतात, तसे वेदांनी ब्राह्मणांच्या संगतीने शूद्रांचाही वर्णांमध्ये समावेश केला आहे. अर्जुना, अशा 4 प्रकाराने 4 वर्णांची व्यवस्था झाली आहे. आता त्यांनी करावयाच्या कर्ममार्गाचे स्वरूप तुला सांगतो. ज्या गुणांनी हे 4 वर्ण जन्ममृत्यूच्या कात्रीतून सुटून ईश्वराशी एकरूप होतात, ही परमेश्वराच्या आश्रित असलेल्या प्रकृतीरूप स्वभावापासून उत्पन्न झालेल्या ज्या सत्वादी गुणांनी 4 वर्णांच्या ठिकाणी 4 प्रकारची कर्मे वाटून दिलेली आहेत. जशी वडिलांनी स्वतः मिळवलेली संपत्ती स्वतःच्या मुलांना वाटून द्यावी, अथवा सूर्यनारायणाने विविध वाटसरूंना वेगवेगळे मार्ग दाखवावेत, अथवा मालकाने आपल्या नोकरांना निरनिराळी कामे वाटून द्यावीत, त्याप्रमाणे प्रकृतीचे जे गुण त्यांनी कर्मांचा विस्तार करून त्यांची 4 वर्णांच्या ठिकाणी विभागणी केली आहे. येथे सत्वगुणाने आपल्या समविषम भागाने ब्राह्मण व क्षत्रिय वर्ण निर्माण केले. रजोगुण आणि सत्वगुण यांच्या मिश्रणाने वैश्य वर्ण उत्पन्न झाला, तर रजोगुण आणि तमोगुण यांच्या मिश्रणाने शूद्र वर्ण निर्माण झाला. हे बुद्धिमान अर्जुना,
अशा प्रकारे एकाच मनुष्य प्राणी समूहामध्ये गुणांनी 4 प्रकारचा भेद केला आहे असे जाण. आपण ठेवलेली वस्तू जशी दिव्याच्या प्रकाशाने सहजपणे दिसते, तसे गुणांनी वेगवेगळे झालेले कर्म हे शास्त्र दाखवित असते. हे श्रवण भक्तीच्या भाग्याचे निधान लाभलेल्या अर्जुना, कोणत्या कर्माला कोणते कर्म विहित आहे त्याचे लक्षण तुला सांगतो, तरी ते ऐक. शमोदमस्तपः शौचं क्षान्तिरार्जवमेव च ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजम्. अंतःकरणाचा निग्रह, इंद्रियांचे दमन, आंतरबाह्य शुद्धता, धर्माकरता तप, क्षमा, भाव, मन, इंद्रिये, शरीर यांची सरलता, आस्तिक्य बुद्धी, शास्त्रविषयक ज्ञान, विश्वात्मक परमेश्वराचा अनुभव ही ब्राह्मणांची स्वाभाविक कर्मे आहेत. तरी सर्वेंद्रियांची आवृत्ती घेऊन आपल्या हाती, बुद्धी आत्मया मिळे एकांती प्रिया जैसी. ऐसा बुद्धीचा उपरमू तया नाम म्हणी पेशमू, तो गुण गा उपक्रमू जया कर्माचा. आणि बाह्येंद्रियांचे धेंडे पिटुनी विधीचे निदंडे, नेदिजे अधर्माकडे काहीची जाओ. तो पैगा क्षमा विरजा दम गुण जेथ दुजा, आणि स्वधर्माची आऊजा जिणेचे का. तेवीची सटवीची राती न विसंबिजे जेवी वाती, तैसा ईश्वर निर्णयो चित्ती वाहणे सदा. तया नाम तप हे तिजया गुणाचे रूप, आणि शौच ही निष्पाप द्विविध जेथ. मन भाव शुद्धी भरले अंग क्रिया अलंकारिले, ऐसे सबाह्य जियाले साजिरे जे का. तया नाम शौच पार्था तो कर्मी गुण जी चौथा, आणि पृथ्वीची परी सर्वथा सर्व जे सहाणे. ते गा क्षमा पांडवा गुण जेथ पाचवा, स्वरान माझी सुहावा पंचमू जैसा. वाकडे निवोघेसी गंगा वाहे उजूची जैसी, कापुटी वळला उसी गोडी जैसी. तैसा विषमाही जीवा लागी उजुकारू बरवा, ते आर्जवगा सहावा जेथींचा गुण. आणि पाणीये प्रयत्ने माळी अखंड जचे झाडामुळी, परी ते आगवेची फळी जाणे जेवी. तैसे शास्त्राचारे तेणे ईश्वरूच एक पावणे, हे पुढे जे का जाणणे ते येथ ज्ञान. ज्याप्रमाणे पत्नी आपल्या प्राणप्रिय पतीशी एकांतामध्ये समरस होते, त्याप्रमाणे सर्व इंद्रियांच्या वृत्ती आपल्या ताब्यात घेऊन बुद्धी आत्म्याशी ऐक्य पावते. असा जो बुद्धीचा लीनपणा, अंतर्मुखपणा त्याला शम असे म्हणतात. तो सर्व गुणांमध्ये प्रथम असून त्याचपासून सर्व कर्मांचा प्रारंभ होतो. बाह्य ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये या धेंडांना धर्मविधीच्या दंडाने ठोकून तो अधर्माकडे कधीही जाऊ देत नाही. तो शमाला चालविणारा दुसरा गुण म्हणजे दम होय. तो सर्व इंद्रियांना स्वधर्माकडे घेऊन जातो. तसेच मूल जन्मल्यानंतर 6व्या दिवशी म्हणजे 6वीच्या रात्री दिवा लावण्याचे जसे विसरले जात नाही, त्याप्रमाणे सदैव ईश्वराचा विचार चित्तात बाळगणे त्याला तप हे नाव आहे. हे 3ऱ्या गुणाचे स्वरूप आहे. तसेच पापरहित शौच देखील 2 प्रकारचे आहेत. मन हे शुद्ध भावाने भरले आहे आणि देह स्वधर्माच्या क्रियेने शृंगारला आहे. असे अंतर्बाह्य शुद्ध स्वरूपाचे जगणे आहे.
अर्जुना, त्याला अंतर्बाह्य शौच हे नाव आहे. ते शौच ब्रह्मकर्मातला चौथा गुण आहे. पृथ्वी जशी सर्व अपराध सहन करते, जो गुण तसे सर्व काही सहन करतो. अर्जुना, त्याला क्षमा म्हणावी. सप्तस्वरातील पंचम हा स्वर जसा मधात गोड द्राक्षे बुडविल्याप्रमाणे अतिमधुर असतो, त्याप्रमाणे हा पाचवा गुण अत्यंत महत्त्वाचा आहे. वाकड्या तिकड्या ओघाने जरी गंगा वाहू लागली तरी तिच्यामधील पवित्रपणा सरळच असतो. अथवा वाकड्या ऊसातील रसाची गोडी जशी सरळ म्हणजे मधुर असते, त्याचप्रमाणे आपणास त्रास देणाऱ्या प्राणीमात्रांवरही अत्यंत प्रेम करणे यास आर्जव असे म्हणतात. ब्रह्मकर्मातील हा सहावा गुण आहे. माळी कष्ट करून प्रयत्नाने वृक्षाच्या मुळाशी पाणी घालत असतो. त्याचे हे श्रम त्या वृक्षाला फळे आल्यावर जसे सार्थकी लागतात, त्याप्रमाणे शास्त्रशुद्ध कर्माने अंतःकरण अंतर्बाह्य शुद्ध करून परमेश्वराची प्राप्ती करून घेणे होय. हे निश्चितपणे जाणणे ते या कर्मात ज्ञान होय. ते का कर्मी जी सातवा गुण होई, आणि विज्ञान हे पाहे वमरूप. तरी सत्वशुद्धीची ये वेळी, शास्त्रे का ध्यान बळे. ईश्वर तत्वीची मिळे निष्टंक बुद्धी. हे विज्ञान बरवे गुणरत्न जेथ आठवे. आणि आस्तिक्य जाणावे नववा गुण. पैराज मुद्रा आथिलिया, प्रजा भजे भलतया. ते शास्त्रे स्वीकारिलिया मार्ग मात्रा ते. आदरे जे का जाणणे, जे आस्तिक्य मी म्हणे. तो नववा गुण जेणे कर्म ते साच. एवं नवही शमाधिक गुण जेथ निर्दोष. ते कर्म जाण स्वाभाविक ब्राह्मणाचे. तो नवगुण रत्ना करू, यया नवरत्नांचा हारू. न फेडितले दिन करू प्रकाशू जैसा. नाना चांपा चांपवळी पूजिला, चंद्रचंद्रिका धवळला. का चंदनू निजे चर्चिला सौरभ्य जेवी. तेवी नवगुण टिकलग, लेणे ब्राह्मणाचे अव्यंग. काहीची न संडी अंग ब्राह्मणाचे. आता उचित ते क्षत्रिया, तेही कर्म धनंजया. सांगो ऐक प्रज्ञेची या भरोवरी. ते ज्ञान ब्रह्मकर्मापैकी सातवा गुण होय, आणि ज्ञान हे अशा स्वरूपाचे आहे हे समजून घे. शास्त्राच्या सूक्ष्म विचाराने आणि ध्यानाच्या साधनेने ईश्वर स्वरूपी जी बुद्धी सत्वशुद्धीच्या वेळी निश्चयाने मिळते, तिला विज्ञान असे म्हणतात. ते ब्रह्मकर्मांपैकी आठवे गुणरत्न होय, आणि आस्तिक्य हा नववा गुण जाणावा. असे पहा की राजमुद्रांकित कोणीही मनुष्य असला तरी त्याची आज्ञा लोक मानत असतात. त्याप्रमाणे वेदांनी कर्म, भक्ती व ज्ञान हे मार्ग स्वीकारलेले आहेत. ते मार्ग आदराने मानले त्याला मी आस्तिक्य म्हणतो. तो ब्रह्मकर्मांपैकी नववा गुण होय, व या गुणाने ब्रह्मकर्म खरे व पूर्ण होते. याप्रमाणे क्षमाधिक 9 गुण ज्या ठिकाणी निर्दोष दिसून येतात, ती ब्राह्मणाची स्वाभाविक कर्मे आहेत असे समज. तो ब्राह्मण वर्ग नवगुण रत्नांचा केवळ सागर आहे. सूर्य जसा सदैव प्रकाशाला धारण करतो, त्याप्रमाणे ब्राह्मण वर्ग नवगुण रत्नांचा हार अखंड धारण करतो. चाफ्याचे झाड चाफ्याच्या फुलाने सदैव पूजिलेले असते. चंद्र जसा चांदण्यांनी नित्य शुभ्र झालेला असतो. चंदन आपल्या स्वाभाविक सुगंधाने जसा चर्चित असते, त्याप्रमाणे नवगुण रूपी अलंकार हे ब्राह्मणांचे अव्यंग लेणे आहे. हे अलंकार ब्राह्मणाचे अंग कधी सोडत नाहीत.
हे अर्जुना, क्षत्रियांचे जे उचित कर्म आहे ते तुला सांगतो, तरी बुद्धी एकाग्र करून त्याचे श्रवण कर.